सिद्धसद्वन्द्याणं तिहुवणहिदमधुरविशदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 93 बघत होतो आपण। आकाशद्रव्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे। पहिला सांगितलं आकाशद्रव्य हे गतीमध्ये आणि स्थितीमध्ये हेतू नाही। आकाशद्रव्य सुद्धा उद्गला हे धर्माधर्मद्रव्याप्रमाणे अस्पर्श रस गंध वर्ण स्वरूप आहे। आकाशद्रव्य सुद्धा अमूर्तिक आहे। हे सगळं सांगून झाले विशेषण। पुढे सांगतात की धर्माधर्मद्रव्याचं कार्य आकाशद्रव्य करत नाही किंवा आकाशाचं कार्य अन्य द्रव्य करत नाहीत। तर हेतू काय दिला? जर तसं अन्य द्रव्याचं कार्य अन्य द्रव्य करेल, अन्यांचे गुण अन्यामध्ये मिसळतील, तर वस्तूचं स्वरूप राहणार नाही। मग काल मी काय वाचलं की आपण द्रव्याची लक्षणं करतो ना, उत्पादवे द्रव्ययुक्तम सद्द्रव्य लक्षणम आणि गुणपर्यव द्रव्यम। तर ही 3 लक्षणं 3 गुणांच्या मुख्यतेने सांगितली आहेत। कुठल्या? जसं की सद्द्रव्य लक्षणम हे सांगितलं कुठल्या गुणाच्या मुख्यतेने? अस्तित्व गुणाच्या मुख्यतेने। उत्पादवे द्रव्ययुक्तम सद परिणाम द्रव्यत्व गुणाचं परिणाम। त्यामुळे द्रव्यत्व गुणाच्या मुख्यतेने द्रव्याचं हे लक्षण केलं। जे उत्पादवे ध्रुव युक्त आहे ते द्रव्य असतं, स्वभावानुसार परिणमन करतं। त्यामुळे ते परिणमन सुद्धा द्रव्यत्व गुणाचं कार्य दाखवलं, म्हणून द्रव्यत्व गुणाच्या मुख्यतेने हे लक्षण केलं। आणि तिसरं गुणपर्यव द्रव्यम वस्तुत्व नाही, गुणपर्यव द्रव्यम का? अस्तित्व का? नाही, अस्तित्व गुणांनी सद्द्रव्य लक्षणम हे लक्षण केलं। द्रव्यत्व गुणांनी उत्पादवे द्रव्ययुक्तम सत हे लक्षण केलं। आणि गुणपर्यव द्रव्यम हे अगुरुलघुत्व गुणाच्या मुख्यतेने केलंय का? कारण प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या गुणपर्यायांमध्ये बद्ध आहे। त्याचे गुणपर्याय बाहेर जात नाहीत आणि दुसऱ्याचे गुणपर्याय आपल्यामध्ये येत नाहीत। म्हणून म्हणतो ना, वॉचमनचं काम करतं, स्वरूप प्रतिष्ठत्व लक्षण रूप आहे तो अगुरुलघु गुण। मग त्याच्यासाठी मला हे जरा लावायला आलं की अगुरुलघु गुणाचं कार्य आहे की आकाशद्रव्य धर्मद्रव्याचं कार्य करत नाही, धर्मद्रव्याचे गुण आकाशामध्ये येत नाही का? तर गुणपर्यव द्रव्यम या सूत्रांनी म्हणा किंवा अगुरुलघुत्व गुणाच्या निमित्तात त्या द्रव्याचे अस्तित्व त्या द्रव्यामध्ये नियत आहे, त्याचे गुण वगैरे सगळे त्या द्रव्याशी बद्ध आहेत, अन्य द्रव्यांमध्ये ट्रान्सफर होत नाही। म्हणून आकाशाचं कार्य आहे अवगाहन हेतुत्व, बाकी अन्य कार्य अन्य द्रव्यांमध्ये नियत आहेत। 93 नंबरची गाथा म्हणतो। जम्मा उवरिठाणं सिद्धाणं जिणवरेहिं पण्णत्तं तम्हागमनठाणं आयासे जाणनथिती। काय सांगितलं अर्थ? जम्हा म्हणजे ज्या अर्थी जिणवरेहिं पण्णत्तं, जिनवर भगवंतांच्या द्वारे प्रज्ञप्त केलेलं आहे। काय? उवरिठाणं सिद्धाणं, सिद्ध भगवान उपरिम स्थानामध्ये स्थित आहेत। कुठं? लोकाच्या उपरिम स्थानामध्ये। तम्हा आयासे गमन ठाणं नथी इति जाण, म्हणजे काय? म्हणून आकाशामध्ये गमन आणि स्थितीला कारण नाही असं जाणा। म्हणजे आकाश हे गमन आणि स्थितीमध्ये कारण नाही। तर काय बघितलं होतं त्याच्यामध्ये? जयसेनाचार्यजींनी सांगितलं होतं की सिद्ध हे 2 प्रकारचे आहेत, लौकिक सिद्ध आणि अलौकिक सिद्ध। तर लौकिक सिद्धच नाही, अलौकिक सिद्धच लोकाच्या अग्रभागी विराजमान होतात, कारण ते
सांगितलं जसं ओझं असेल तर ते म्हटलं ना डंठल असते, उदाहरण दिलंय त्यांनी कुठल्या कल्याण मंदिर स्तोत्रमध्ये बहुतेक. जेव्हा भगवंतांवर दिव्य पुष्पवृष्टी होती तर ती पुष्पवृष्टी झाल्यावर कुठलंही फूल असेल ते पडताना काय होतं, त्याचा जड भाग खाली राहतो आणि कोमल भाग असतो तो वर राहतो. पण भगवंतांवर जेव्हा ते पुष्पवृष्टी केली जाते त्यावेळेस ती फुलं सरळ असतात, उलटी पडत नाहीत. का बरं? तर त्याच्यात सांगितलं त्यांनी की जो जड झाला तो अधोगतीलाच राहतो, जो हलका झाला तो वर जातो. मग तसं सांगितलं. मला आता ते श्लोक आठवे ना. माहित आहे का श्लोक? बरं, काय म्हणायचं आहे? बरं, म्हणजे मग असं सांगायचं की जे अलौकिक सिद्ध आहेत ते कर्मांनी त्या सगळ्या ओझ्यांनी मुक्त झालेत म्हणून हलके झालेत आणि ते ऊर्ध्वगमन करून लोकाच्या अग्रभागी विराजमान झालेत. पण अलौकिक सिद्ध आहेत ते काहीतरी इच्छा आहे, काहीतरी सिद्धी करायचे भाव आहेत, काहीतरी अपेक्षा आहे त्या तपाकडून, भोगाची इच्छा आहे. म्हणून अशा भावनेने तप करणार तर तो जीव मुक्त होणार नाही. भलेही नग्न दिगंबर मुनी असतील, भलेही सगळं उत्कृष्टचर्या पालन करत असतील, पण अंतरंगामध्ये निदान बंधयुक्त जर परिणाम असतील तर भोगाकांक्षीनीच केलं तप. पुढे सांगितलं समयसारमध्ये, धर्म जर भोगासाठी केला तर तो जीव तरत नाही, त्याला मोक्ष मिळत नाही. सद्दह दिय पत्ते दिय रोचे दियतः पुणोय फासे दी. 275 नंबरची गाथा आहे. धम्मम भोग निमित्तम नदुसोकम खय निमित्तम. काय केलं? सद्दह दी, श्रद्धान केलं, प्रतीती केली. सद्दह दिय पत्ते दिय 75. सद्दह दिय पत्ते दिय रोचे दिय रोची. अहो मायाशी बोला. सद्दह दिय पत्ते दिय म्हणजे श्रद्धान केलं, रुची केली, प्रतीती केली. तह पुणोय फासे दी, पुन्हा स्पर्श केला म्हणजे सगळं अध्ययन केलं, त्या ज्ञानाचं अवगम करून घेतला. पण धर्माचा वापर जर भोगासाठीच केला तर धम्मम भोग निमित्तम नदुसोकम खय निमित्तम, त्याचा कर्मांचा क्षय होत नाही. मग आपण हीच भावना करतोय सारखं, काय हे हवंय ते हवंय, इतकं मी धर्म करतो तर मला हे फळ मिळत नाही, संकट दूर होत नाही, आता अनुकूलता मिळत नाही. म्हणजे काय केलं हो तुम्ही? पण इच्छा केली धर्मानी तुमचं सगळं संकट दूर करावं, म्हणून कुठल्याही अपेक्षेने धर्म करणार तर सिद्धी होणार नाही. म्हणून कुठलेही लौकिक सिद्ध आहेत ते कर्ममुक्त होऊ शकत नाहीत. तर त्या लौकिक सिद्धांमध्ये बघितलो आपण अंजन सिद्ध, पादुका सिद्ध, खड्ग सिद्ध, दिग्विजय सिद्ध, गुटिका सिद्ध. तर त्या गुटिका सिद्धची गोष्ट सांगणार आहेत नाही ना काकी आपल्याला आता. बोला. तर किमया नावाची गोष्ट आहे समंत भद्रायन मध्ये. तर श्री सिद्ध नागार्जुन होते, ते सर्वार्थ सिद्धी ग्रंथाचे रचयिता, पूज्यपाद त्यांचे सख्खे भाचे. तर एक राजा होता, राजाच्या दरबारात ते विशिष्ट वनस्पतीपासून सिद्ध केलेलं रसायन वापरून म्हणजे औषध तयार करायचे. आणि दुसरा एक राजवैद्य पण राजाच्या दरबारात होता. ऐकू येते ना? जोरात सांगा. नाही ना काकी, ऐकू येत नाही. एक आता येत आहे का जोरात? एक राजवैद्य पण होता, पण तो अभक्ष औषध द्यायचा सगळं, म्हणजे मद्य मांस मधूचा सर्रास वापर करायचा. आणि हे त्यांना आवडायचं नाही कुणाला, नागार्जुन त्यांना. म्हणून ते म्हणायचे की सगळं अहिंसेने करायला पाहिजे. होतंय आणि करायला पाहिजे. आणि ते त्यात म्हणजे अगदी प्रवीण होते, एकदम धन्वंतरी होते, म्हणजे ते करून पण दाखवायचे. आणि एकदा असं काय झालं की ते राजवैद्य जरा असं म्हणजे लोक त्यांची स्तुती करू लागले, कुणाची, नागार्जुनची. हे त्या राजवैद्याला काही सहन झालं नाही. मग त्यांनी काय
केलं, मीटिंग घेतली आणि सांगितलं की नागार्जुनला आपण कसं म्हणजे नष्ट करायचं ते बघू पराभूत म्हटले. करायचं. असं म्हणून राजाचे कान भरले हम्म. की बोलवा त्यांना, ते नुसतंच अहिंसेचा आणि ह्याचा ढिंडोरा पिटतेत, बघू म्हणे काय त्यांच्या ताकद आहे, काय सिद्ध करून दाखवते. म्हणून मग 2 माणसांना पाठवलं राजाने त्यांच्याकडं. हम्म. मग ते गेल्यावर ते म्हणले का आलाय, ते म्हणले तुम्हाला राजाने बोलवलंय. कशासाठी बोलवलंय ते म्हणले माहित नाही. पण म्हणले तुम्ही सगळे चांगले ना. हो. नाही म्हणले तुम्हाला एकाला हृदयाचा त्रास आहे आणि एकाला यकृताचा त्रास आहे. हम्म. ते लांब उभे असतानाच नागार्जुननी सांगितलं. हम्म. मग ते म्हणले हो, तुम्हाला कसं काय कळलं. आहे ना म्हणले, मी सांगतोय ते बरोबर आहे का. हो म्हणले. मग म्हणले तुम्ही काही औषध उपचार केला नाही का. गेले 4 महिने म्हणले ते राजवैद्याकडून औषध घेते. कसलं औषध घेताय. खूप यकृत म्हणले खाल्ली. म्हणजे असं काहीतरी घाणेरडं सांगते. म्हणजे तर अभक्ष ते सेवन म्हणजे केलं, काय औषधी केलं? अभक्ष हा, औषधांचं सेवन औषधमधून केलं. अनेक यकृतांचं सेवन केलं, यकृत बरं व्हावं म्हणून. हम्म. मग म्हणले असं का केलं तुम्ही. म्हणले असलं म्हणजे त्यामुळे तुम्हाला आणखीन उलट जास्तच तुम्ही म्हणजे रोगी त्याच्यात झाला. पापात पडला आणि महान पातक घडले म्हणले. हम्म. तुमचा हा लोक पण बिघडला आणि पुढचा लोक पण बिघडेल म्हणले. हम्म. मग त्यांनी म्हणले मी आता म्हणले ऐका माझं, मी तुम्हाला औषध देतो, तुम्ही 4 दिवसात बरे होत जाल. हम्म. आणि राजाला निरोप सांगा की मी येतो म्हणून 4 दिवसांनी. मग ते गेले राजाकडं आणि राजाकडे जास्तोपर्यंत त्यांचा रोग सुद्धा बरा झाला होता. हम्म. राजाला त्यांनी सांगितलं म्हणले असं असं. म्हणजे तुम्ही तिथं औषध घेतलं. हे म्हणले 4 महिने झाले इथं औषध घेत होतो पण काही सुद्धा फरक पडला नव्हता, उलट रोग वाढलाच होता, आमची अस्वस्थता सुद्धा वाढली होती, पण त्यांच्या औषधाने आम्ही बरे झाले असं ते सांगते. मग ती राजवैद्य आणखीनच चिडतो. हम्म. आणि मग झालं हे येते नागार्जुन कुठं राजाकडं. हम्म. मग ते नागार्जुनला म्हणते काय नाही म्हणते, नुसतं बडबड करू नका, तुम्ही काहीतरी करून दाखवा. हम्म. काय करून दाखव. ते म्हणले तुम्ही काही सांगा करून दो. मग म्हणले तो राजवैद्य येतो पुढे म्हणतो की जसं एखाद्याला तो मणी सापडतो, कसला पारसमणी, आणि त्याच्यापासून सोनं बनवते, तसं तुम्हाला काय बनवता येईल का. येईल की म्हणते ते सहज अगदी म्हणते येईल. मग म्हणले किती दिवस लागतील काय, तर ते म्हणले ह्याच्यासाठी मला 6 महिने अवधी लागेल आणि भरपूर दहन वगैरे लागल, हाताखाली माणसं लागतील. ते म्हणते काय नाही, राजकोटातून तुम्हाला काय पाहिजे ते न्या, किती माणसं घ्यायची ती घ्या. ठीक आहे म्हणले. मग पण म्हणले नाही सिद्ध झालं तर राजवैद्याला तेच पाहिजे असतं ना. तर सांगा म्हणले तुम्हाला काय सांगायचंय ते. म्हणले आम्ही तुम्हाला शिक्षा देणार. काय शिक्षा देणार, तर तुमचे डोळे नष्ट करणार. तर सगळं राजदरबार एकदम हादरतो, हळहळतो. पण ते नाही, ते एकदम स्थिर असते नागार्जुन. ते म्हणते ठीक आहे म्हणते, मला हे मान्य आहे. मग झालं ते जाते. मग इकडं वेगवेगळ्या वनस्पती आणणं, वेगवेगळ्या धातू आणणं, त्याच्यावर प्रयोग करणं, असं करत करत तो दिवस उजाडतो. 6 महिने होते आणि सगळ्यांना उत्सुकता, सगळे लगेच दरबाराकडे जायला लागते, आता काय होतंय कसं होतंय. आणि हे पण तयार करून निघालेले असते. मग ते एका सोन्याच्या डबीत ते आपलं रसायन तयार केलेलं. काय सिद्ध केलं त्यांनी. काय सिद्ध केलं त्यांनी, ते त्याचं नाव असतं वज्र खेचरी गुटिका. बर, त्याच्याने काय होतं. म्हणजे लोखंडापासून सोनं बनवणारी. बर. हा, म्हणजे ते सांगितलेलं असतं ना त्यांना, त्याच्यापासून सगळे रोग बरे होतेच. म्हणजे ते असं एक रसायन बनवलेलं असतं त्यांनी, अनेक वनस्पतीपासून, अनेक धातूपासून असं उकळून गरम करून 6 महिने अवधी घेतलेलं असतं ना. आणि ते त्या सोन्याच्या डबीत ते रसायन ठेवते आणि त्याच्यावर आपला शिक्का उठवते नागार्जुन म्हणून. पण तो शिक्का जरा थोडासा असा पुसट झालेला असतो. म्हणजे तो ते काय म्हणते, राज दरबारात न्यायच्या आधी आपण व्यवस्थित धुवू म्हणजे ते स्वच्छ होईल. पण मग ते जाऊ दे, आता जाता जाताच धुवायला येईल म्हणून ते चाललेले असते. आणि चाललेले असते तर नदी लागते. मग नदीत काय करते ते 2 मिनिटं, म्हणजे मी आलोच 2 मिनिटात उतरते आणि अशी ती डबी धुवायला लागते. तर त्यांच्या हाताला जोरात झटका बसतो. तर एक जलचर प्राणी येतो आणि ते झटका बसून ते डबी त्यांची पडली आणि तो गिळून टाकतो. म्हणजे ह्यांना काय माहित नसतं, ह्यांना एवढंच कळतं की झटका बसला आणि डबी खाली पडली. मग हे असे आता काय सांगणार ना. मग सगळे वाट बघत असते. त्यांना जरा उशीर लागतो पण हे खाली मान घालून दरबारात जाते. आणि ते म्हणते म्हणजे मी सगळं सिद्ध केलं होतं म्हणले, पण असं झालंय की माझं दुर्भाग्य म्हणले ती डबी आता म्हणजे कुणीतरी म्हणजे माझ्या हातात धक्का लावून पाण्यात पडले. त्याचं नाव असतं वज्र खेचरी गुटिका. मग आता ते म्हणते तसलं काय नाही उपयोग म्हणले, तुम्ही आता ते हरलंच की म्हणते.
आता आम्ही तुमची तुम्हाला शिक्षा देणार. त्या म्हणते म्हणजे बाकीचे सगळे म्हणते नाही नाही तसं नाही. ते म्हणते नाही मी तयार आहे. राजाला म्हणते त्यांना परमिशन द्या. मग तो राजवैद्य एका डबीतनं औषध काढतो आणि एक एक ड्रॉप त्यांच्या डोळ्यात सोडतो आणि त्यांच्या डोळ्यातनं धूर निघतो, डोळे जाते. डोळे गेले डोळे गेल्यावर अशातच नागार्जुनचे. हा नागार्जुनचे. आणि मग ते असेच भटकत असते. तर 6 महिन्यानंतर ती एका माशाने गिळलेली असते गुटिका, आणि तो मासा एका मासेमारी करणाऱ्या माणसाला ढिवरला सापडलेला असतो, आणि त्याला ती डबी दिसते. तो ती डबी त्या वेश्येला एका भेट देतो, आणि ती वेश्या झोक्यावर बसलेली असते. ती बघते उघडून डबीत, तर ती डबीतलं रसायन त्या झोक्याला लागतं, तर तो झोका सोन्याचा होतो. मग तिला वाटतं ह्याच्यातनं झाले. मग ती सगळ्या कड्यांना लावते झोक्याच्या, तर सगळ्या कड्या सोन्याच्या होते. मग ती बरंच लोखंड गोळा करते, अगदी गोडाऊन भरून दिसते, आणि तेवढं सगळं सोनं तिच्याकडे जमा होतं. मग ती म्हणजे आता इतकं माझ्याकडे धन प्राप्त झाले का आपल्या म्हणजे पंडिताला वगैरे विचारते, विद्वानाला, की मी काय करू त्या धनाचा उपयोग. तो म्हणतो एक धर्मशाळा खोल आणि जेवण तू आपलं असं वाटप कर, म्हणजे जे गरीब आहेत आश्रित आहेत हे त्यांना असं फुकट जेवण दे. मग ते तो ती बर म्हणते, आणि मग त्या ती म्हणते ही ह्याच्यामुळे झाले ना, ह्या डबीमुळे. मग त्या धर्मशाळेला नाव देते नागार्जुन. आणि मग ते फिरत नागार्जुन तिथं जाते. मग सगळे लोक म्हणते तुम्हाला तिथं जेवण मिळेल म्हणले, तुम्ही आता कुठे भीक मागत फिरणार आहे. मग ते म्हणले बर ती नागार्जुन नावाची धर्मशाळा आहे. मग त्यांना वाटतं धर्मशाळा बरोबर आहे, पण त्याला नागार्जुन का नाव दिलंय, म्हणून ते जाते. मग चौकशी करते, तर ती स्त्री येते आणि ती सगळं सांगते, असं असं मला सापडले त्याच्यामुळे हे सोनं झाले. मग ते पण सांगते की मीच तो नागार्जुन आहे असं तसं. मग ती म्हणते तुम्ही चांगले विद्वान दिसताय, घेऊन टाका म्हणते तुम्हाला, आणि ती गुटिका देऊन टाकते. आणि मग तेच रसायन आपल्या डोळ्याला लावते, त्यांचे डोळे येते परत, आणि ते राज दरबारात येते. तर राज दरबारात आल्या झालं मग सगळंच म्हणजे सिद्ध झालेलं असतं. तो राजवैद्य कुठं पळून जातो, म्हणजे ह्यांना एवढंच करायचं असतं. राजा म्हणतो तुम्हाला काय करायचंय, तर म्हणला मला रोग निवृत्ती, आरोग्य रक्षण, रुग्ण सेवा आणि अहिंसेने करायचे, असं सांगून ते सगळं सिद्ध होतं. शेवटी मग झालं. म्हणजे अशा रीतीने अहिंसा वैद्यकाच्या पुस्तकाचे रसायनाचे आद्य प्रवर्तक, भारतीय विज्ञान वेत्यांचे मुकुटमणी सिद्ध नागार्जुन हे आपल्या उज्ज्वल यशकीर्तीने अजर अमर झाले. सत्यमेव जयते हेच खरे, ही सत्य घटना 5व्या शतकातील आहे. डॉक्टर हेमचंद्र जैन कारंजा त्यांनी लिहिलेली. बरोबर. मी म्हणाले आता सत्याला कधी आता कुठे मिळतात का बेगाला विचारत होते तुम्हाला. नागार्जुन वैद्य कुठे भेटतील विचारत होते. आपला आत्माच नागार्जुन वैद्य होय की. सगळे तुम्हाला ऍड्रेस विचारले का. ते जिनवचन परम औषध आहे, त्याच्याप्रमाणे आपलं आचरण, आपलं मन, तन धन सगळं आपल्याला प्राप्त आहे. अजर अमर बनवते, ह्याच्यापेक्षा अजून कोणती गुटिका पाहिजे. धर्म हे रसायन आहे असं पण सांगितलं योगसार मध्ये. बरोबर. जिनवचन हे औषधी आहे म्हणून सांगितलं. बाकीच्या कुठल्या गोष्टीला स्पर्श करायचं नाहीये, तर ज्ञानाला स्पर्श करा, सगळी अशुद्धी नष्ट होते. जिथे अशुद्धी आहे तिथे रोग आहे, आणि जेव्हा ज्ञान स्वच्छ झालं तर सगळे रोग आणि सगळे त्रास सगळं दूर होणार. म्हणून असली कुठली गुटिका, शरीरालाच रोगांचे घर म्हटले, त्यातला रोग काय बरा करणार आणि कसा बरा करणार. बरोबर. म्हणून रोगाला नष्ट करायचं नाहीये, त्या रोगाचं कारण जे आहे त्याला नष्ट करा. काय कारण आहे? देहात्मबुद्धी. देहामध्ये किंवा परामध्ये आत्मबुद्धी हीच खरी अशुद्धी, हाच खरा रोग आहे. मग ते नष्ट करायचं कुठल्या गुटिकेनी? शुद्धात्मानुभूती रूप गुटिका आहे, ती प्रत्येकाकडं सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं स्वतःचा उपयोग स्वतःमध्ये घाला, तर त्याला स्पर्श झाला ज्ञान पर्यायाचा, आपल्या प्रत्यक्ष प्रामाण्यसहित ज्ञान पर्यायाने जेव्हा शुद्ध आत्म्याला, निजध्रुव शुद्ध आत्म्याला स्पर्श करणार, तर तिथंच रासायनिक प्रक्रिया झाली हो. आणि काय झालं? उत्पन्न अतिंद्रिय आनंद रूप फळ मिळालं. म्हणजे सगळ्या रोगातून बाहेर पडणार, सगळ्या संसारातून बाहेर पडणार, संकट नष्ट होणार. अशी गुटिका सिद्ध करा जी तुम्हाला सिद्धीला नेणार आहे. म्हणून बाहेरच्या कुठल्या सिद्धीच्या नादी लागू नका.
डबी तिला मिळाली ना वेश्येला, तर त्या वेश्येनी हातातनं उघडून बघितली होती सहज, तर ती झोक्यावर बसलेली, त्या झोक्याला टच झालं त्या आतलं द्रव्य काय होतं ते, त्यामुळे ती झोक्याची कडी असती ती सोन्याची झाली. मग तिने परीक्षा करायला 4 कड्यांना लावलं ते रसायन, तर 4 कड्या सोन्याच्या झाल्या. मग त्यावेळेस तिला भरपूर तिने गोडाऊनभर लोखंडाला सोनं करून घेतलं. मग एवढं काय करायचं म्हणून विचारलं पंडितांना आणि धर्मशाळा काढली. मग सगळ्यांना तिथं मोफत जेवण ठेवलं. मग तिथं गेला हा नागार्जुन आणि मग त्याला कळालं की हे त्या विद्येच्या निमित्तातच झालंय सगळं, त्या गुटिकेच्या निमित्तात. तर अशा रीतीने मनोरंजन झालेलं आहे. आता ज्ञानरंजन करा. आता त्या मनातून त्यांचं स्वतःच पण तसं आचरण होतं, आत्मानुभूती घेत होते नागार्जुन. म्हणजे बाहेर पण तसं कार्य दिसलं तर ते अंतरंगात पण तसे होते. जीवाला जो बरोबर, जीवाला जो जाणणार त्यालाच अहिंसा समजणार काय आहे. बरोबर, जसं मुलींना वृद्धी प्राप्त होते तसं आपली त्यांची तपस्या असते ना. कोण म्हटलं? पूज्यपादाचार्यांचे भाचे होते ते, सख्खे भाचे होते. बर बर, म्हणजे कला माहिती असणार आहे त्यांना धर्मातलं तथ्य. हा, पूज्यपादाचार्यांना पण डोळे आले म्हणतात ना. ते शांती भक्तीची रचना त्यांनी केली पूज्यपादाचार्यांनी. आणि ते करत असताना ते बसले होते तिथं आणि काहीतरी पडले का लागलं काहीतरी झालं ना, आणि त्यावेळेस आले का डोळे, असं काहीतरी सांगितलं जातं. मग त्यांचं एक वाक्य दिलंय, ऐहिक सुखासाठी त्यांनी कधी स्वतः उपयोग केला नाही त्या औषधाचा. धर्म संरक्षण, संवर्धन आणि संधारण हेच त्यांच्या विद्याचे अंतिम साध्य व हेतू होता. जसं मुनी स्वतःसाठी वापरत नाही तसं त्यांनी ही विद्या त्यांची कधी स्वतःसाठी वापरली. तीन परत सांगा. धर्म संरक्षण, संवर्धन, संवर्धन आणि संधारण. संधारण म्हणजे धारण करणे, धारण केला, जे धारण करते. धर्म संरक्षण, संवर्धन आणि संधारण. संधारण, सेवा हेच त्यांचं मुख्य हे होतं, उद्देश. ठीक आहे. म्हणजे सगळ्या पुराणातल्या कथातून सुद्धा आपल्याला मार्ग मिळतो, एक बोध मिळतो. त्यातून हे समजून घ्यायचं की त्यांच्याकडे जरी ती विद्या होती, ज्ञान होतं, तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा लाभ व्हावा असं कधीच उपयोग केला नाही. नाहीतर ते गरीब राहिले नसते. त्यांना जर ती गुटिकेचं ज्ञान होतं तर ते स्वतः रसायन बनवून भरपूर अमीर झाले असते. सुवर्णाची विद्याच होती त्यांच्याजवळ तर बनवण्याची. जसं त्या वेश्येला लाभ झाला, ह्यांना का नसता झाला. पण निरपेक्ष बुद्धी असती जे त्यांना ते राजवैद्याला हे करायचं होतं, कारण तो अशी घाणेरडी औषधं द्यायचा ना, सगळीकडे हिंसेचं साम्राज्य पसरलं होतं, ते त्यांना दूर करायचं. बरोबर. धर्मबुद्धी असणारा असं काय म्हणायचं, अल्पसंतुष्ट असतो, निरपेक्ष असतो, धर्माकडे कल असतो. ठीक आहे. धर्मासाठी जे अनुकूल आहे, जे गरजेचं आहे तेवढं करणार, त्याच्या सोडून अन्य कुठल्या गोष्टींची त्यांना अपेक्षा नसते. ठीक आहे. आकाशद्रव्यात जायचंय, बाहेर पडा गोष्टीतून. तर सिद्ध होण्यामध्ये आकाशद्रव्य आपल्याला फक्त जागा देण्याला निमित्त आहे, घेऊन जाऊन वर ठेवणारा नाही आहे. धर्मद्रव्य सुद्धा तुम्हाला इथून उचलून धर्मद्रव्य त्या लोकांच्या अग्रभागी ठेवणारा नाही आहे. फक्त तुम्ही जर मुक्त झालात तर तुम्हाला मदत करणारा आहे गमनामध्ये. आणि अधर्मद्रव्य पण तर फक्त स्थितीला कारण आहे, थांबवून ठेवणारा नाही. नाहीतर सगळे निगोदी जीव असतील ते सिद्ध म्हणावे लागले असते, कारण सिद्ध त्या क्षेत्रात गेले आणि त्या जर अधर्मद्रव्याने त्यांना धरून ठेवलं म्हणलं तर एकतर ते अनंत सुखी म्हणावे लागतील, त्याच ठिकाणी स्थिर राहतील असं म्हणावे लागतील. पण अधर्मद्रव्य सुद्धा फक्त स्थिर राहायला निमित्त आहे. पुढे जायचं आहे. 94 नंबरची गाथा आहे. त्याच्यात पण आता काय सांगतायत, आकाशाच्या ठिकाणी गती स्थिती हेतुता नाही, याच्यामध्ये युक्ती सांगतात. म्हणजे युक्तीच्या द्वारे किंवा काय म्हणायचं, आता एक प्रसंग काय येईल
ह्याच्यावरून सिद्ध करून दाखवत आहेत की आकाशामध्ये गती आणि स्थिती हेतुता नाही, गतीला आणि स्थितीला ते हेतू नाही. काय होईल? जदी हवदी गमन हेतू, समजण्यासारखा काय अर्थ बघा, हळू म्हणते. जदी हवदी गमन हेतू आगासम ठाण कारणम तेसिम पसजदी अलोग हाणी लोगसय अंत परिवुड्ढी. कळलं? जदी आगासम गमन हेतू ठाण कारणम हवदी. जर का आकाश गमन आणि स्थितीला कारण ठरेल तर तेसिम अलोक हानी पसजदी, आलोकाची हानी होईल. कारण आलोक राहणार का हो? जर आकाशच गमन आणि स्थितीला मदत करेल तर पहिली आपत्ती दिली, आलोकाची हानी होईल. कशी? हां, लोकात जे आहे ते सगळे आलोकात पण जाणार, मग लोक आणि आलोक हा विभागच राहणार नाही. त्यामुळे सांगितलं पहिलं आपत्ती की आलोकाची हानी होईल, आणि दुसरं लोगसय अंत परिवुड्ढी, लोकाचा जो अंत आहे त्याची परिवृद्धी होत जाईल. म्हणजे तुम्हाला काय असं लोक एवढा आहे असं सांगताच येणार नाही, पसरत जाणार तो, त्याला काय अंत राहणार नाही. म्हणून सांगितलं जे जसं आहे तसं सांगितलंय शास्त्रामध्ये ते स्वीकारा. इथं सांगतायत आलोकाची हानी होईल. आलोक म्हणजे काय हो? आलोकाची सुद्धा स्वभावाशी तुलना केली गेली आहे, आपल्या आत्मस्वभावाशी. नुसतं आकाशाचं पण आहेच की, बघितलं आपण कशी तुलना केली ते. पण आता सांगा आलोकाची तुलना कशी करणार हो आत्म्याशी? आपला आत्मा आलोका समान आहे. कसं? का? जसं आकाश अनंत, आलोक आकाश घेतला तो अनंत प्रदेश जे आहे तसे, म्हणजे तो संपणारा नाहीये, त्याचा अंत नाहीये. तसे आपल्या आत्म्याचे गुण सुद्धा अनंत आहेत, त्याचा अंत नाही, इतके गुण आहेत. तसं गुण अनंत आहेत, काळ अनंत आहे, त्या अंतरहित आहे, म्हणजे त्याला कधी नाश होणार नाही, मर्यादा नाही. अजून आलोका समान का तुम्ही? जय श्रीमा. आलोका समान स्वयंसिद्ध आहे. अजून आलोकात जाऊन येत आहे काय? कंपॅरिझन करून या. त्रिकाली शुद्ध आहे द्रव्य रूपाने, तो द्रव्य पर्याय दोन्ही आहे, आपण द्रव्याने आहे, द्रव्य रूपाने आता आहे. म्हणजे काय सांगायचं, शुद्ध का आहे तर आलोकामध्ये कुठलंही द्रव्य प्रवेश करू शकत नाही. म्हणजे आलोक हे स्वतंत्र एक शुद्ध रूप द्रव्य आहे. तसं सांगितलं आपला आत्मा सुद्धा स्वभावाने शुद्ध आहे, या आत्म्याच्या स्वभावामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. त्यामुळं जसं तो आलोकाकाश एकटा आहे, निर्लेप आहे, तसं सांगितलं हा आत्मा सुद्धा सगळ्यामध्ये राहून सुद्धा निर्लेप आहे, कोणाला आपल्यामध्ये प्रवेश करत नाही, आपल्या दुसऱ्यामध्ये घालू शकत नाही, असं आहे. अजून आलोकाकाश अमूर्तिक आहे, तसं म्हटलं आपला आत्मा सुद्धा अमूर्तिक आहे. तर इथं काय सांगितलं, जर आकाश द्रव्य त्या जीव पुद्गलांना गमन हेतू व स्थिती हेतू असेल आहे तर आलोकाचा विनाश व लोकाच्या अंतसीमेची वाढ मानण्याचा प्रसंग येईल. मग मला हे आत्म्यावर घटवायचं होतं. काय? जसं त्यांनी आपत्ती दिली आलोकाचा नाश होईल, तसं जर परद्रव्य आपल्या ज्ञानात येऊ लागलं तर आपल्या निर्विकल्पतेचा नाश होतो. ते आलोकाकाश सुद्धा निर्विकल्प आहे म्हणलं गेलं, कारण त्याच्यामध्ये भेद नाही, कुठला अन्य द्रव्य नाही, अन्य द्रव्याचं काय उलाढाल नाही. तसं आत्म्यामध्ये सुद्धा अन्य द्रव्य हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून जर तिथं असं मानलं की परद्रव्य माझं आहे, त्याच्यामुळं मला सुखदुःख आहे, तर आत्म्याचा म्हणजे निर्विकल्पतेचा आनंदाचा नाश होईल. लोकाच्या अंतसीमेची वाढ मानण्याचा प्रसंग येईल, म्हणजे विकल्प वाढत जाणार, त्यांना अंत येणार नाही. कारण
संसारी दशा आहे तर ती मुक्त दशा आणि संसारी दशा असं म्हणा. जी संसारी दशा आहे ती लोकाप्रमाणे आणि मुक्त दशा आहे ती अलोकाप्रमाणे असं म्हटलं तर कशात नाही आहे बरं का. असं एक चिंतन आपलं सांगते की अलोकाकाश जसं निर्लेप आहे, कुठल्याही द्रव्याला सुद्धा काय कशाचं स्पर्श नाही, कशाचं काय घेणं देणं नाही अलोकाकाशाला, तसं मुक्त जीव कशी आहे तो सगळ्यापासून भिन्न, बस आपल्या आत्म्याचा आनंद भोगणारे, एकटे राहणारे असे. आणि संसारी जीव सगळ्यामध्ये राहून कडमड करणारे. मग तसा लोकाकाशामध्ये सगळे द्रव्य आहेत, भलेही ते एकमेकात प्रवेश करत नाहीत तरी सुद्धा अशुद्ध म्हणलं गेलं लोकाकाश अलोकाच्या अपेक्षेने. मग तसं अशुद्ध नाही आहे द्रव्यदृष्टीने, आपण एक फक्त चिंतन सांगतोय. तसं आत्म्यामध्ये सुद्धा आपण परद्रव्याला ग्रहण करतो, ते माझं, ते असेल तर मी सुखी, ते असायलाच पाहिजे, कंपल्शन एक प्रकारचं, त्याच्यावर डिपेंडन्स. मग असं सांगितलं, पराचं विचार करत राहिलो तर विकल्पांची वृद्धी होणार आणि निर्विकल्पतेचा नाश होणार. तसं इथं सांगताय, जर आकाशद्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करायला जाईल, गतिस्थिती करायला जाईल तर अलोकाचा नाश होईल आणि लोकाच्या अंतसीमेची वृद्धी होत जाईल, म्हणजे लोकाला अंत राहणार नाही. असं पण म्हणू शकेल ना, म्हणजे त्याला डिव्हिजनची गरजच नाही. लोकाकाश आणि अलोकाकाश एकच आकाश होऊन जाईल. आपण तेच ना, अलोकाचं हानी होईल सांगितलं ना, अलोक हानी होईल म्हणजेच अलोक असं काही राहणारच नाही, अलोकाचं स्वरूपच नष्ट होऊन जाईल. कारण लोकाकाशच पसरला सगळीकडं तर सगळ्याच द्रव्यांचं अस्तित्व त्याच्यामध्ये आलं, त्यामुळं ते लोकच म्हणावं लागेल सगळीकडचा. म्हणजे लोकाकाश अलोकाकाश असं नाही, आकाशद्रव्य म्हणण्यापेक्षा लोकाकाश द्रव्य असं म्हणावं लागेल, पण असं तर नाही. किती वस्तुव्यवस्था आपली मस्त, काय म्हणायचं, जिथल्या तिथं एकदम छान आहे, कोणाचं काय कशामध्ये इंटरफिरन्सच नाही. सगळं जसंच्या तसं व्यवस्थित अनादिकाळापासून असंच आहे, अनंत काळापर्यंत असंच राहणार आहे. तुमच्या ज्ञानात वृद्धी होऊ दे, तुमच्या संसारात वृद्धी होऊ दे, काय त्या मोक्षाला गेलेल्यांचं काय हानी होऊ दे, वृद्धी होऊ दे, काय पण होऊ दे तुमचं, पण ही वस्तुव्यवस्था काट्य आहे, जसं आहे तसं राहणार आहे. म्हणून फक्त समजून घेणं आपलं कार्य आहे आणि त्याच्या निमित्तात आपल्यामध्ये तशी म्हणजे ते सगळं पुष्कळ असून ते व्यवस्थित आहे आणि आपल्याला कळत आपण दुसऱ्यात होतोय ना. आपण नाही मी म्हणायचं काय अजीव म्हणावं लागेल ना. अजीव द्रव्य शहाणा आहे. पुढचं वाक्य तुम्ही म्हणा. काय अजीव द्रव्य ज्ञानी झालंय आणि जीव अज्ञानी झालाय. म्हणून सांगितलं की वस्तुव्यवस्था समजून तरी शहाणे व्हा. जेव्हा केव्हा मिळणार आहे ना तुम्हाला शांती आनंद, याच्याद्वारेच मिळणार आहे. किती बाहेर तुम्ही प्रोग्रेस करा पण त्याच्याद्वारे कुठेही शांती नाही. तर त्यात एक काय सांगितलं की आपल्याला वाटते की आपली शक्ती नाही आहे, आपण करू शकत नाही. सिद्ध बनायचं काय चेष्टा आहे का? सिद्ध कसं बनायचं? किती कष्ट असतात म्हणले त्याला. किती ध्यान करावं लागतं, उपास करावे लागतात, सगळं घरदार सोडावं लागतंय, मुनी दीक्षा घ्यावं लागतंय. कष्ट वाटले. कोणाला कष्ट वाटतात? ज्याला त्या सगळ्या परामध्ये रुची आहे त्याला कष्ट वाटतात. ॲक्च्युली ते सहज जीवन आहे. तर लोकांनी असं म्हणलं की आपल्या बसची बात नाही आहे, ते जे करतील ते त्यांचं, पण आपली योग्यता नाही आहे तसलं काय करायची, पात्रता नाही आहे. असं असल्यावर त्याला एक दृष्टांत सांगितला की एक मनुष्य होता आणि तो शाळेत भेट द्यायला गेला होता. काय म्हणायचं, सुपरविजन टाईप असं. तिथल्या एका मुलाला बोलवलं त्यांनी. ग्राउंडवर होते सगळेजण आणि मग तिथल्या एका मुलाला बोलवलं आणि विचारलं, म्हणले तुला रनिंग करता येते का? तर तो म्हटला हां करू शकतो. म्हटला त्याचं काय नाही. तू काय आउटडोअर गेम खेळतोस का? बाहेरचे ग्राउंडवरचे गेम खेळतोस का? काय तर गेम खेळतो का असं विचारलं. त्यांनी सांगितलं की हो मी सगळे गेम खेळतो. कुठले? बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट सगळे गेम खेळतो म्हणले. मग तुला पळता येईल का मी सांगितलं तर? तो म्हटला नाही मी मोबाईलवर खेळतो.
बाहेर ग्राउंडवर नाही खेळत. मग आता हे सुपरवायझर चिडला आणि म्हटला की तुला 100 मीटर मला पळून दाखवायचं आहे. तर मग तो म्हटला किती असतं 100 मीटर म्हणजे, मला नाही माहिती. मग ह्याने सांगितलं एक अंदाज की इथून तिथंपर्यंत पळायचं आहे, सांग किती वेळ लागेल तुला पळायला. तर तो बघतो की पहिल्यांदा एवढं कसं, तो विचारतोय सुपरवायझर, अरे फक्त विचारतो मी किती वेळ लागेल सांग, इथून तिथंपर्यंत दिसतंय 100 मीटर म्हणजे लई लांब नाही. तर तो विचार करत बसला आणि मग आता विचार करून करून शेवटी यांनी म्हणला ठीक आहे 5 मिनिटात जाईन मी तिथंपर्यंत. मग आता ते सुपरवायझरने डोक्याला हात लावला. 100 मीटर केवढं असते माहिती का तुम्हाला? तुमची एक गल्ली असेल ना, ते सुद्धा 100 मीटर नाही असं. तर त्या सुपरवायझरनी डोक्याला हात लावून घेतला आणि म्हटला अरे ऑलिम्पिकचं रेकॉर्ड आहे, 9 सेकंडमध्ये त्यांनी 100 मीटर क्रॉस केला होता आणि तू 5 मिनटं म्हणतोयस. अर्धा मिनटं म्हण, 1 मिनटं म्हण, 5 मिनटं कसं काय? नाही म्हटला, मला माझं पात्रता योग्यता माहीत आहे, मी 5 मिनटात जाऊन दाखवेन. मग आता हे चिडला सुपरवायझर, म्हटला काय जरासं आपल्याला तयार करायचं नाही आहे का स्वतःला? हां, तुझी शक्ती बळ काहीतरी लावून करू शकत नाही का? नाही म्हणला, माझ्यामध्ये शक्ती नाही, असं काय घडणार नाही असं म्हणला. तोपर्यंत काय झालं, मागून मित्र आला आणि म्हणला अरे ते कुत्रं पिसाळलंय, पळ. आणि काय झालं, 7 सेकंदात 100 मीटर क्रॉस. मग सुपरवायझर म्हटला बघ ऑलिम्पिकचा रेकॉर्ड सुद्धा ब्रेक केलास. हां, कसं काय हो? मग त्या सुपरवायझरनी सांगितलं त्याला तुझ्यामध्ये क्षमता आहे, पण ती विकसित कशी होणार? तुम्ही जाणत नाही तुमच्या क्षमतेला. म्हणले त्याचा विकास करायचा असेल तर त्याचा बोध करून घ्या, जाणून घ्या आणि स्वतः त्याच्यावर प्रयत्न करून त्याचा विकास करा, तर तुम्हाला पण ते सहज शक्य आहे. फक्त संकट आल्यावर तुम्ही त्याचं वापर करायला जाता. तर ठीक आहे, जरी संकट आलं तर ती एक संधी असते म्हणून सांगितलं. तसं मला विचारायला की उपसर्ग झाला तर ती एक संधी असते मुनींना निर्विकल्पतेसाठी, साधनेसाठी, निर्जरेसाठी. आपल्याला तसं वाटतं का हो? म्हणजे वाटत असेल तरी ज्ञानात नको शर्यत येऊ द्या. म्हणजे तुम्हाला नाही सांगत मी, मला सांगते की जेव्हा प्रतिकूलता येते ना बहिरंगामध्ये फार अस्थिर होतो, पण ती एक आपल्यासाठी निर्जरेची संधी असते. म्हणून जेवढं स्थिर राहून आपण त्याची निर्जरा करणार तेवढं आपल्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून आपल्यात पण सिद्ध बनण्याची योग्यता आहे ह्याचा विश्वास उत्पन्न करा आणि तसा पुरुषार्थ करा, तर आपल्याला पण सिद्धगती सहज प्राप्त होऊ शकते. हो, जाणा काय पाहिजे का? हा मी सिद्ध स्वभावी जीव आहे. स्वतःचे सामर्थ्य जाणा. माझ्यामध्ये अनंत बळ आहे. शरीर म्हणजे मी नाहीच. शरीराची दुर्बलता माझ्यामध्ये नाहीच. शरीराचे रोग नाहीत, शरीराचे भय नाहीच. हा मी आत्मा तर स्वयंरक्षित आहे, निश्चिंत आहे, आनंद स्वभावीच आहे. जाणा. शुद्ध स्वरूपोहम, सिद्ध स्वरूपोहम. विसर. नमो हरि.